महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केज नगरपंचायतच्या निष्काळजीपणामुळे घराची भिंत पडून नुकसान, तत्काळ पंचनामा करून मदत देण्यात यावी, राजाभाऊ डुकरे यांची मागणी। केज नगरपंचायतच्या निष्काळजीपणामुळे घराची भिंत पडून नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करून मदत देण्यात यावी, या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना राजाभाऊ डुकरे यांनी दिले आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की राजाभाऊ भागवत डुकरे राहणार केज यांचे नगरपंचायतच्या हद्दीमध्ये घर आहे, ज्याचा मिळकत क्रमांक 1005 आहे। त्यांचे घर हे वॉर्ड क्रमांक 13 मध्ये आहे। त्यांच्या घरालगत जुना पांधन रस्ता आहे। सदर रस्ता हा मंगळवार पेठ मार्गे सोनी जवळना जाणारा जुना रस्ता आहे। या रस्त्यालगत त्यांचे घर असून त्यांच्या या राहत्या घरात नाल्याचे पाणी वाहत आहे। सदर नाली नादुरुस्त असल्यामुळे सदर वाहणारे पाणी हे त्यांच्या घराच्या भिंतीमध्ये मुरून घराची भिंत पडली आहे। तसेच सदर पाणी हे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मुरत आहे, त्यामुळे त्यांच्या घराला तडे गेले आहेत। सदर पाण्याचा तत्काळ बंदोबस्त न केल्यास त्यांचे संपूर्ण घर पडू शकते। सदर प्रकरणी राजाभाऊ डुकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून केज नगरपंचायत कार्यालयास वेळोवेळी लेखी तक्रार अर्ज केले व अनेक वेळा संबंधित कर्मचारी यांना प्रत्यक्षात भेटून पाठपुरावा केला आहे, परंतु सतत केज नगरपंचायत कडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे। सदर पाण्याचा लवकरच बंदोबस्त न झाल्यास राजाभाऊ डुकरे यांच्या घरास व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे। राजाभाऊ डुकरे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हणाले की सदर पाण्याचा तत्काळ बंदोबस्त करून माझ्या पडलेल्या घराचा तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे। सदर निवेदनाच्या प्रती तहसीलदार केज, नगराध्यक्षा नगरपंचायत केज, मुख्य अधिकारी नगरपंचायत केज यांना दिली आहेत। सदर निवेदन हे माझ्या मोबाईल व्हॉट्सअॅपवर मला मिळाले असून मी बाहेरगावी असल्यामुळे सदर निवेदनाची दखल घेऊन तत्काळ कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे सांगितले आहे व मी स्वतः जाऊन घराची पाहणी करणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवळी, केज, बीड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।